73 filing of charge sheet 170 207 तुमचा हक्क आहे चार्जशीट मधला प्रत्येक कागद डॉक्युमेंट आयुष्य तुम्हाला मिळाला पाहिजे. समजा पोलिसांनी मारामारीचा सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर केलाय त्याची कॉपी तुम्हाला दिली गेली पाहिजे. नाही तर फक्त साहेब बघणार सरकारी वकील बघणार आणि आपण पाय उंचावून काय दिसतंय का बघणार, तसं नाही चालणार. ती कॉपी मला दिली पाहिजे, मी घरी जाऊन बघेन कम्फर्टेबली त्याच्यामध्ये कोण दिसतंय ह्यांना इंडिपेंडंट पंचांच्या समोर त्या साक्षीदारांनी ओळखलं पाहिजे. दॅट इज हाऊ यू एस्टॅब्लिश द आयडेंटिटी ऑफ द अक्यूज. ते प्रोसिजर आहे ना, ते इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट आहे आणि हे कागदावरचं डॉक्युमेंट आहे. पण प्रत्येक डॉक्युमेंट हे आरोपीला सप्लाय झालं पाहिजे, इलेक्ट्रॉनिक असू दे नाही तर हार्ड कॉपी असू. म्हणजे मित्रांनो या सगळ्याचं असेसमेंट तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं एफआयआर दाखल करताना फिर्यादीने एक उशीर केलाय. उशीर केला असेल तर त्या डिलेचं त्या उशिराचं कारण दिले. त्याने जर कारण दिलं असेल एक्सप्लेन केलं असेल तर इट इज जस्टिफिएबल. Example, I will tell you small example of 354. Some girl was modestly outraged by some gunda or some person, her one-sided lover, and she neglected him. नालायक माणूस आहे याच्या नादी काय लागायचं. Then second time again he teased her. He outraged her modesty. She doesn't do anything about that. She might have told to her mother की हा मुलगा मला त्रास देतो. आई म्हणाली तू तिकडून नको जाऊ, तू ह्या बाजूने जा आता कॉलेजला. परत तो 4 दिवसांनी टीज करतो आणि मग फिर्याद येते 8व्या दिवशी आणि त्या फिर्यादीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की अब्रूच्या भीतीने आम्ही फिर्याद द्यावी किंवा नाही याचा विचार करत होतो. मुलीचं लग्न कार्य व्हायचंय पुढे, तिचं शिक्षण चालू आहे, शिक्षणात डिस्टर्बन्स येतो आणि हा लग्न कधीतरी सुधारेल अशा होप्स होत्या, पण तो आता खूपच त्रास द्यायला लागलाय. म्हणून आम्ही आता हॉस्पिटलला पोलीस स्टेशनला आलो. सो डू यू थिंक दॅट डिले इज प्रॉपरली एक्सप्लेन्ड? Yes, it is. Yes. Because if I feel ashamed, if I have fear in my mind that my reputation will be at stake, my future will be at stake because of this nonsensical person, I may refrain myself. कशाला FIR द्यायचा? सगळ्या गावभर बोबाटा होतो. ते कायद्यामध्ये पोक्सोच्या आणि विक्टिमायझेशनच्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे IPC मध्ये, नेम विल नॉट बी डिस्क्लोज ऑफ द विक्टिम. पण ते कळतं आपल्याकडे कुठे वेगळी एंट्री आहे. कोर्टाला मग विक्टिमसाठी वेगळी एंट्री ठेवायला पाहिजे, डायरेक्ट विटनेस बॉक्स मध्ये येते. आपल्याकडे जेव्हा इन कॅमेरा प्रोसिडिंग सुरू करतात ते बाळ हात आलेलं असतं पोक्सो मधलं 10 वर्षाचं मूल आणि तेव्हा तो शिपाई सांगतो चला चला बाहेर जा, आता कॅमेरा प्रोसिडिंग सुरू होतंय. जोपर्यंत बाळाची आयडेंटिटी डिस्क्लोज झाली, आपण सिक्रेसी ठेवायची, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्या दृष्टिकोनातून डिले हा त्या बाळाने इज्जती खातर प्रेस्टीज गमावण्याचं भीती असल्यामुळे किंवा दुर्लक्ष करण्याच्या हेतूने केला असेल तो डिले प्रॉपरली एक्सप्लेन झाले नाही. पण तो डिले प्रॉपरली एक्सप्लेन होणार नाही अगर त्या बाळाला एक प्रश्न विचारला असेल त्या मुलीला की बेटा 8 तारखेला FIR दिलास बरोबर आहे, तू हे घरी कधी सांगितलं, तर ती म्हणेल 8 तारखेला सकाळी. घटना कधी घडल्या? 1 तारखेला घडली, 4 ला घडली, 6 ला घडली, परत 8 ला घडली. मग ती घरी आली कॉलेजला न जाता आणि तिने सांगितलं आहे. म्हणजे पहिल्या 3 घटना
तिने आईला किंवा तिच्या जवळच्या नियर अँड डिअरना सांगितलेल्याच नाही, दॅट मे मेक द प्रॉसिक्युशन स्टोरी डाऊटफुल. पण तिने जर आईला सांगितलं असेल, पहिली घडली त्याच दिवशी सांगितलं. आईचं मुलीचं नातं इतकं इंटिमेट आहे ना की मुलगी आईपासून काही लपवणार नाही. पण मुलगा सुद्धा लहान असेल तर मोठा झाल्यावर तो जरा होतो थोडासा की आईपासून काही गोष्टी लपवतो, वडिलांपासून तर सगळ्याच गोष्टी लपवतो, पण तो ग्रोनअप झालेला असतो त्यावेळेस. पण मुली लपवत नाहीत नॉर्मली, बाबांना सांगतील, आईला सांगतील. तर डिस्क्लोजर इज देअर, येस इट इज देअर, सो डिले इज एक्सप्लेन्ड. But disclosure is also not there, and there is a delay in lodging FIR. That will be looked with doubt. आता जसा FIR prompt असायला पाहिजे, तसंच साक्षीदारांचे जबाब जे आहेत 161 खालचे हे सुद्धा प्रॉम्प्टली रेकॉर्ड व्हायला. मी सांगतो तुम्हाला, एक घटना घडली, ने जाऊन फिर्याद दिली, मध्ये 4 दिवस तसेच सस्पेन्स मध्ये गेले. काय म्हणतो, मला घरी फोन आला, मी जागेवर गेलो, माझा भाऊ तिथे पडलेला होता, मी त्याला उचलून हॉस्पिटलला नेला आणि आता फिर्याद द्यायला. म्हणजे जो आला होता फिर्याद द्यायला स्वतः आय विटनेस नाही. ही मे रेज अ सस्पिशन अगेन्स्ट समबडी की त्याला ब आणि क ने मारलेलं असावं का, तर त्याचं आणि आमचं वाकडी काय. ओके, दिस मच इज ओके. But suspicion is ultimately suspicion. Suspicion cannot take a place of proof by any stretch. म्हणून 2 आय विटनेसेस त्याच दिवशी दिवसाढवळ्याची घटना घडली, त्याच्या छातीत चाकू मारण्याची, पोटात चाकू मारण्याची, दंडावर चाकू मारण्याची, त्याचे 2 आय विटनेस ब्रॉड डे लाईट मध्ये गर्दीच्या शहरामध्ये मिळत नाहीत का, ते 5व्या दिवशी नोंदवले. आणि ते कोण निघाले, जखमी आणि फिर्यादीचे मावस भाऊ एक निघाला आणि एक त्याचा गाववाला निघाला. याचा सरळ अर्थ असा आहे की द इन्व्हेस्टिगेटर वॉज ट्राइंग टू गिव्ह शेप टू हिज केस ॲज पर हिज मिशन टू मेक आउट अ केस अगेन्स्ट द अक्यूज. आरोपीच्या विरुद्ध केस बांधणीसाठी त्याने हे 2 साक्षीदार आणले. फिर्यादीला सांगितलं 2 जण घेऊन या, काय हे आपण बघितलेलं नाही फिर्यादीने, 2 साक्षीदार घेऊन या. आणि 2 जर इंडिपेंडंट आणले तर स्टील देयर इज अ डाऊट. 1979 चं जजमेंट आहे, आदेश दादाच्या व्हॉट्सअपवर टाकतो मी ती जजमेंट. तुम्ही त्याची प्रिंट मारून घ्या, ती सगळी जजमेंट तुम्ही वाचून घ्या. फौजदारी केस कशी चालवावी त्याच्या संबंधाने ती जजमेंट आहे, 25 जजमेंट आहे. यू स्टडी दे आणि ते जजमेंट पूर्ण वाचा. तुम्ही हेड नोट्स वाचून तुम्ही घुसू नका कोर्टामध्ये. पूर्ण जजमेंट वाचलं पाहिजे. बऱ्याच वेळेला त्या हेड नोट्स, त्या संस्थेचं नाव घेत नाही जनरल ऑफिस करणाऱ्यांचं, पण त्या हेड नोट चुकीच्या असतात. त्या हेड नोटचा पॅरा आपण शोधायला गेलो तो मिळत नाही जजमेंट मध्ये. याने स्वतःच्या डोक्याने लिहिलंय संपादकाने हेड नोटचा. आणि अनेक जर्नल्स आहेत जी रेप्युटेड आहेत, चांगली आहेत, ते हेड नोट त्या पॅरामध्ये उचलून टाकतात. हे बघा, हा तुम्हाला उपयोगी पडेल, हा पॅरा नंबर अमुक मध्ये आहे. ही दुसरी हेड नोट बी, हेड नोट सी, हेड नोट डी. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो, त्या अत्यंत महत्वाच्या आहे. म्हणून साक्षीदारांचा जबाब सुद्धा पोलिसांनी ताबडतोबीने नोंदवणं आवश्यक आहे. If there is a delay in recording statement of the witness and witness doesn't appear to be a natural witness, if he has followed a unnatural conduct, पहिली conduct काय, तुझा आय विटनेस आहे तर पळून कुठे गेलास तू? तुझ्या गावातला माणूस आहे, तू त्याला उचलून रिक्षात घालायला पाहिजे होतं. तू फिर्यादी येईपर्यंत वाट बघायची गरज नव्हती. तू म्हणे मी घाबरलो म्हणून पळालो. ह्याला लॉजिक नाही. दुसरा म्हणेल मी लांबून बघत होतो, मला वाटलं मला मारतील. अरे पण ते पळून गेले ना शेवटी. तो जेव्हा बोंबा मारायला लागला विक्टीम, तेव्हा ते पळून गेले. आता पळून गेल्यावर त्याला हँडल करायला काय हरकत आहे? बाकीची गर्दी तिथे जमा झाली, 15 लोक जमा झाले.
त्यावेळेला 15 मध्ये 16 आणि 17 तुम्हाला आज जाता आलं नाही का? जायला पाहिजे होतं तुम्ही. तुम्हाला पळण्याचं कारण काय? तुम्हाला काय रनिंग साठी ठेवलेत का तिथे? तुम्ही जर घटना बघितली असेल तर यू मस्ट हॅव टेकन हिम टू द हॉस्पिटल नंबर 1 अँड इन्फॉर्म द पोलीस. पोलीस. आता नवीन कायदा तर आला तुम्हाला माहिती आहे FIR चा. FIR कॅन बी कम्युनिकेटेड इवन थ्रू ईमेल. फोन. घरी बसून टाईप करा. फक्त 3 दिवसाच्या आत जाऊन सही करायची तरच इन्व्हेस्टिगेशन होणार. नाहीतर इन्व्हेस्टिगेशन नवीन कायद्याप्रमाणे होणार नाही. पूर्वीचा कायदा जो आहे की FIR कॅन बी फर्स्ट इन्फॉर्मेशन कॅन बी कम्युनिकेटेड टू द पोलीस इवन बाय टेलिफोन. दॅट प्रिव्हेंट. दॅट इज अ गुड लॉ ॲज ऑन टुडे. पण ईमेलने सुद्धा घरी बसून तुम्हाला कळवता येतो. तो त्यांनी कॉग्निजिबल ऑफेन्स जर त्याच्यात सापडला तो त्याने FIR लिहून घ्यायचा आहे. देयर इज नो डिस्प्यूट अबाउट. मित्रांनो, या सगळ्या प्रोसेस मध्ये काही लोक माझं कौतुक करतात की मी ठाणे बार मध्ये बसलेला असतो काम नसताना. मला एक विशिष्ट खुर्ची आहे, तिथं मी बसतो आणि माझ्याकडे 10 जजमेंट 7 असतात आणि मी त्याच्यातलं एक जजमेंट वाचत असतो. त्याला हिरव्या मार्करने अंडरलाईन करत असतो. तुम्ही जो मार्कर वापरता हिरवा नव्हे, पोपटी हिरव्या मार्करने, लाल मार्करने, चॉकलेटी मार्करने अंडरलाईन करू नका, हायलाइट करू नका. कारण झेरॉक्स काढायला गेलात पोर्टल द्यायची कॉपी तर ते सगळं काळे ब्लॅक येतो. तेव्हा यू विल यूज पोपटी किंवा येलो. येलोची कॉपी काढली तरी ओरिजिनल सारखी आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत, फॉलो केल्या पाहिजेत. आणि जजमेंट्स वाचल्यानंतर तुमच्या डोक्यात 100% प्रकाश पडेल. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एक टॉपिक कमांड द्या. पूर्वी बाबा देसाई साहेब फूड ड्रग्स हे करत होते. आम्ही बरेच ज्युनियर होतो, 3 जण आलेच नाही त्या दिवशी. त्या दिवशी एका पिशवीमध्ये 8 पुस्तकं, जर्नल्स, क्रिमिनल लॉ जर्नल्स असेल, क्राईम असेल, आणि दुसऱ्या पिशवीमध्ये 8 जर्नल्स आणि पाठीवर माझा कोट असलेली एक पिशवी. असं घेऊन मी कोर्टात गेलो. सगळेजण बघत होते माझ्याकडे, काय आणलंय? म्हटलं साहेबांची सायटेशन्स आहे. तो जमाना आता गेला. त्याला फ्लॅग लावलेले होते. बाबा देसाई साहेब अमुक गोष्ट बोलली की तो फ्लॅग काढून ते जजमेंट द्यायचे. मग ते वाचायचे, मग जज साहेबांकडे द्यायचे. एवढी मेहनत होती एकेकाळी. पण आता तुम्हाला तुमच्या घरी बसून सॉफ्टवेअरवरून प्रिंट काढता येते. प्रिंट ज्याची काढता येते ते वाचायला पाहिजे. ज्युनियर मध्ये दोष असा आहे, ज्याला आपण सांगतो हे प्रिंट काढ, तो ज्युनियर म्हणतो काल काढली होती तशीच आज मला काढायला सांगितले दुसऱ्या सायटेशनची. माझं काम आहे प्रिंट काढणे. सायटेशन टॅली होतं या प्रिंट काढणे. या ज्युनियरने ते वाचलं पाहिजे. आमच्यासारखा मराठी शाळेतून आलेला असेल आणि त्याला इंग्रजी शब्द कळत नसेल, त्याने तो डिक्शनरी मध्ये बघितला पाहिजे. आता गुगलला डिक्शनरी आहे तुमच्या. मी एक ज्युनियर बाजूला बसवतो, मेडिकल वर्ड्स शोधत असतो पोस्टमॉर्टेम मध्ये. तेव्हा आडला शब्द तर त्याला सांगतो, तो काढून सांगतो. 10 अर्थ सांगतो. आपल्याला हवा तो घेता येतो त्याच्यात. तर इट हॅज बिकम व्हेरी इझी. एका